So let's start now. So let's continue. Okay, the stack with the array. So can you tell me what is the stack exactly? What I told you last time. What is the stack? कोणाला सांगता येईल what is the stack? Yes. Happy Dussehra to everybody. Right. Stack म्हणजे काय? Last in, first out. That's right. Stack is the last in, first out. ओके. आणि मग मी मागच्या वेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं? Stack with I told you stack with the array, right? So in stack with array, so let's open that program once again. So just give me an update. How many of you completed that program, stack with array? How many of you completed that program? Okay. Vaidehi, Shraddha, Chinmayi, Niranjan, Shahil, Maikana, Krutika, very good. Komal, Kartiki, sorry. Tanuja, good, very good. So at least 50% people are like doing the things on time, right? Okay. बाकीच्यांनी का नाही केला कळेल का मला? Just give me an update. Just give me a genuine reason. What? Okay, का नाही केला प्रोग्राम? Tell me. एक तर समजला नसेल तर मला सांगा. समजला असेल पण का केला नाही मग ते मला ऐकायचंय. Tell me. हॅलो. नाही ज्यांनी नाही केलं त्यांचं रिझन ऐकायचं तुम्हाला. बघूयात काय असतं म्हणजे न करण्यामागचं कारण काय तेवढं ऐकायचं होतं. मागचे लेक्चर अटेंड केलं नाही म्हणून. बरं ठीक आहे, गुड. ऍटलिस्ट कोणता रिप्लाय केला? मी करेल आज. बरं ठीक आहे, गुड. अजून काय रिझन? अच्छा, मी पायथन करत होतो. ठीक आहे. एनिथिंग एल्स? गुड. ऍटलिस्ट यू आर रिप्लाइंग. दॅट्स गुड. ओके. तो बघूया चला. सो मी एकदा सांगतो थोडक्यात परत एकदा व्हॉट इज स्टॅक विथ ॲरे, बिकॉज दिस प्रोग्राम आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डिप्लोमा स्टुडंट, ऑल्सो फॉर द इंजिनिअरिंग स्टुडंट. ओके. ओके. सो आय गिव्ह यू सम टाइम. ओके. त्याच्यात मी ट्राय करा की तुम्हाला असं केस स्टडी टाईप बनावायचं आता पुढे जाऊन. त्यासाठी म्हणतोय प्रोग्राम आधी कम्प्लीट करा. हे बघा. सो लक्ष द्या. सो आय हॅव अ हॅश डिफाईन साईज. कॅन यू टेल मी व्हॉट इज दिस हॅश डिफाईन? याला काय म्हणतात? अच्छा, मी तेच विचारलं याला काय म्हणतात, पण तू बोलला की याला कंपल्सरी म्हणतो. नाही, असं कंपल्सरी नाही आदित्य. हे ग्लोबल डिक्लेरेशन असतं आणि प्री प्रोसेसर आता निरंजनने सांगितलं. पण दॅट्स राईट निरंजन. पण हॅश डिफाईन याला म्हणतात कॉन्स्टंट. काय म्हणतात? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ग्लोबल डिक्लेरेशन. त्याला म्हणायचं कॉन्स्टंट ग्लोबल डिक्लेरेशन. ओके. आता मी काय केलंय, ॲरे घेतलाय सपोज 5 साईजचा. लेट्स क्रिएट द ॲरे हिअर. ॲरे मी असा ड्रॉ करण्याच्या ऐवजी असा ड्रॉ करतो, एवढाच फरक. हे कळलं का? असा ड्रॉ करण्याच्या ऐवजी मी असा ड्रॉ करणार आहे. क्लिअर आहे? Instead of doing the array like this, just create in this way. Okay, remember this. ठीक है. So इथे आपण काय करू? This is the first location. This is the second location. Okay. Then this one is the third location. Okay. Fine.
सो आता हे सपोज याला आपण ऍरे कन्सिडर केलं, राईट? ठीक आहे. तर बघा, आता बरेच जण म्हणतात दसऱ्याला सुट्टी पाहिजे वगैरे, है ना? मला एक सांगा, दसऱ्याला काय करतो आपण घरी? बोला, कोण सांगेल बघूया. दसऱ्याला काय करतो तुम्ही शाळेमध्ये वगैरे किंवा घरी? काय करायचं आपण सांगा, कोणाला माहिती? बघूया चला फास्ट, टेल मी. रावण दहन, बरं ठीक आहे. आता आहे का कुठे रावण सध्या दहन करायला? ओके, द पॉइंट इज दॅट की सो शस्त्र पूजा, व्हेरी गुड. विद्येची पूजा, व्हेरी गुड कोमल, युअर आन्सर इज करेक्ट. ओके, विद्येची पूजा. ओके, सो त्या दिवशी, ओके, सो मग आता आपण शिकतोय आपलं एक प्रकारे दिस इज कॉल्ड एज लाईक विद्येची पूजा होती, येस ऑर नो? सो विद्येला सुट्टी कशी द्यायची ना आपण, कळलं का नाही? सो जे काय आपण शिकतोय दॅट इज व्हॉट लाईक द ओके, अच्छा बघा, बट दिस इज व्हॉट द रावण राईट नाव, क्लिअर? पुरणपोळी खाऊन झोप आली, आधीचे प्रोग्राम केले, मी पायथन करत होतो, हे सगळे आजकालचे रावण कारण देणं, कळलं का नाही? क्लिअर? सो डोंट डू दिस. ओके, सो याला दहन केलं ना पुढच्या वर्षी चांगला रिझल्ट मिळेल नक्कीच. ओके, आय होप यू अंडरस्टूड एव्हरीबडी, यू आर गेटिंग माय पॉइंट, राईट? की आधीचं लेक्चर करत होतो, कालचं समजलं नव्हतं, बाहेर गेलो होतो, फिरायला गेलो होतो. सो डोंट डू दिस थिंग. सो दिस इज नथिंग बट युअर राईट नाव द करंट रावण ऍक्च्युअली. ओके, फाईन. ओके, ठीक आहे, चला लक्ष द्या आता. 0, 1, 2, 3 and 4. So initially, according to the, yes, you are right, Komal, perfect. असे खूप सारे कोमल, लेझीनेस, त्याच्यानंतर काय म्हणजे कॅज्युअल थिंग्स, राईट? नॉट टेकिंग द थिंग सिरियसली. So this is very important. So just keep the consistency. Definitely you will get a good result till the next Dashera. Okay. Okay, चलो आपण नंतर करूया त्याच्यावर लेक्चर. आपण आता कंटिन्यू करूया, राईट? सो राईट नाउ, as I told you, when you are implementing stack with the array, there is a top which is -1. There is a top which is the -1. There is a top which is the -1. Top is equal to -1. So हा जो टॉप आहे हा सध्या इथे पॉइंट नाही, -1 ला पॉइंट करतोय, क्लिअर? टॉप इज पॉइंटिंग टू -1. देन 1 फॉर पुश, 2 फॉर पॉप. ओके, जसं तुम्ही इथे चॉईस 1 दिली, हे बघा, चॉईस 1 दिली, तर इथे आपण काय केलं, केस 1 मध्ये गेलो, एंटर इलेमेंट टू बी पुश इन ॲरे. केस 1 मध्ये एंटर इलेमेंट टू बी पुश इन ॲरे. So first element is 10 here. Okay, first element is 10 here. Right now top is -1. -1 is equal to 4. आता हे होतं स्टॅक फुलची कंडिशन. -1 इक्वल टू 4. आता ही झाली स्टॅक फुलची कंडिशन. म्हणजे अजून तरी -1 is not equal to 4. -1 is not equal to 4. Top is equal to -1 which is not equal to 4. त्यामुळे एल्स मध्ये आलो, टॉपला आपण 0 केलं. बघा इकडे, याला काय केलं? 0. इथे बघा, स्टॅकला आपण काय करतोय, याला आपण केलाय 0. लुक ॲट दिस. ओके, म्हणजे स्टॅकच्या 0 लोकेशनला पहिला एलिमेंट टाकला 10. प्री इन्क्रीमेंट केलंय आपण. स्टॅकच्या 0 लोकेशनला पहिला एलिमेंट आपण टाकलाय काय? 10. ओके, सो इथे आपण एलिमेंट टाकलाय 10. ओके, नाव पर्सेंटी एलिमेंट इज पुश. म्हणजे टॉप हा -1 होता, -1 ला आपण प्लस केलं म्हणजे तो 0 झाला. स्टॅकच्या 0 ला मी 10 इन्सर्ट केला. हे कळलंय सगळ्यांना? स्टॅकच्या ओके, काय सांगितलं इथे मी बघा, स्टॅकच्या इथे स्टॅक आहे, त्याच्या 0 लोकेशनला आपण काय इन्सर्ट करतोय, इथे आपण स्टॅकच्या 0 लोकेशनला आपण इकडे, ओके,
म्हणजे 10 इन्सर्ट केला. हे समजलं का? प्लीज रिप्लाय. स्टॅकच्या 0 ला मी 10 इन्सर्ट केला. येस ऑर नो? ओके. देन आफ्टर दिस याला ब्रेक केलंय. देन come to the this place. आता माझं चॉईस काय होती? 1 होती बघा इकडे 1 विच इज नॉट इक्वल टू 0. इथून परत जायचंय कोणाकडे? डू कडे. परत जायचंय आपल्याला डू कडे. परत 1 प्रेस केला. एंटर युअर चॉईस. चॉईस इज अगेन 1. ओके. नाव टेक द element 20. Take the element 20. Can you tell me the value of top right now? Can you tell me the value of top right now? Yes? Correct. Top is 0. 0 is equal to 4? No. Go to else. Stackच्या plus म्हणजे इथे 1 लोकेशनला. Stackच्या 1 लोकेशनला व्हॅल्यू इज 20. Stackच्या 1 लोकेशनला म्हणजे कुठे? इथे आलो आपण. टॉप आला इकडे 1 कडे. इथे आला व्हॅल्यू 20. ओके. व्हॅल्यू काय स्टोअर केली? 20. म्हणजे इथे मेसेज येणार 20 पुश्ड. 20 पुश. परत डू यू वॉन्ट टू कंटिन्यू? पुन्हा एकदा 1 प्रेस केला. ओके. नाव दिस टाइम व्हॅल्यू इज 30. त्याची व्हॅल्यू काय बघा सध्या 1 आहे. व्हॅल्यू काय इथे 1 आहे. 1 इज सॉरी नॉट 1 0 1 30 आहे ना व्हॅल्यू. ओके. व्हॅल्यू आता सध्या किती झाली बघू दे इकडे. 1 असते. बरोबर आहे. सो इथे आलो आपण. मग 1 ला प्लस केला म्हणजे 2 होणार. 1 ला प्लस केला म्हणजे टॉप कुठे येणार? इथे येणार 2 कडे. हे बघा टॉप इज ऍट दिस प्लेस. व्हॅल्यू इन्सर्ट केली 30. हे सर्वांना कळलंय ना? ओके. म्हणजे इथे 2 लोकेशनला पुढची व्हॅल्यू आली. दॅट इज द 30 इयर. व्हॅल्यू इज 30 इयर. Value is 30 here. Clear? Okay. Value is 30 here. Do you want to continue? आता हे झालं पुष्ट ऑपरेशन. ठीक आहे. हे झालं पुष्ट ऑपरेशन. जर तुम्हाला कोणी कॉल केलं इथे की सपोज डू यू वॉन्ट टू कंटिन्यू अँड इफ समबडी कॉल द ऑपरेशन पॉइंटर 3. म्हणजे जर चॉईस दिली इथे एक्झाम्पल घ्या 3. काय चॉईस दिली इकडे? 3. ती म्हणजे डिस्प्ले. ती म्हणजे काय? डिस्प्ले. लेट्स गो टू चॉईस 3. डिस्प्लेचा अर्थ काय असतो? डिस्प्ले म्हणजे तुमचा टॉप जिथे आहे सध्या तिथनं 0 पर्यंतचे इलेमेंट डिस्प्ले करायचे. हे कळलं का? डिस्प्लेचं मिनिंग काय आहे की तुमचं टॉप जिथे असणार आहे टॉपचं व्हॅल्यू कुठे आहे बघा इकडे. टॉपची व्हॅल्यू 2 ला आहे. इथून ते 0 पर्यंतचे इलेमेंट डिस्प्ले करायचे. क्लिअर? हे समजलं का? टॉप पासून ते 0 पर्यंत इलेमेंट रिव्हर्स ऑर्डरने प्रिंट करा. म्हणजे पहिले प्रिंट होणार आहे 30, नंतर प्रिंट होणार आहे 20 आणि नंतर प्रिंट होणार आहे 10. सो डिस्प्ले मध्ये आणि पॉप मध्ये देयर इज डिफरन्स. इन्सर्ट करायला आपण पुश म्हणतो. इन्सर्टला काय म्हणतो आपण? पुश. ओके. आणि रिमूव्ह करतो त्याला आपण काय म्हणणार आहे? पॉप. ओके. प्लीज रिमेंबर दिस. सो नाव when you push the element, top will increase. When you pop the element, top will decrease. But in display, don't decrease the top. Just take one temporary variable. Suppose I will point to the top location and print the value 30. I minus minus. Don't decrement the top. I is at 1 index, print the value 20. I is at 0th index, print the value 10. हे कळलं सगळ्यांना? Please reply. ठीक आहे. सो बरं बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं डिस्प्ले म्हणजे काय आणि पॉप म्हणजे काय. डिस्प्ले म्हणजे जिथे टॉप आहे तिथं सुरू करा आणि 0 पर्यंत या. सो आता केस नंबर आपण बघूया. एक्झाम्पल केस नंबर कुठलं होतं ते? पुश झालंय. ओके. पॉप नाही केलं मी अजून. मी डिस्प्ले केला पहिले. बघा जिथे टॉप आहे तिथे आय घेतला आपण. आय जोपर्यंत -1 होत नाही तोपर्यंत टॉपच्या आयला प्रिंट करत जा. म्हणजे आय किती होता माझ्याकडे? सपोज 2 होता तर 2 ची व्हॅल्यू होती 30. नंतर आय मायनस झाला म्हणजे नेक्स्ट टाइमला परत पॉप कॉल केला. बघा इथे आय इज बिकम 1 नॉट इक्वल टू -1. तर 1 चं व्हॅल्यू प्रिंट करा. 1 ला व्हॅल्यू कुठली असणार आहे? सपोज 20. पुन्हा एकदा आय बिकम्स 0.
मग 0 ची व्हॅल्यू प्रिंट करा इकडे. स्टॅकच्या 0 ची व्हॅल्यू प्रिंट करा. दॅट इज अ 10. Then after printing the value, I become -1. Now -1 is not equal to -1. True ki false? बोला. -1 is not equal to -1. True or false? Tell me. Okay, good. Okay, stop the loop. This is called as a display. And let's go to the pop now. Pop म्हणजे मला सांगा the top कुठे सध्या? Can you tell me the top value right now in this diagram? What is the value of top right now? Tell me. Correct. Very good. Very good. Top is at second position. Top is at second position. Correct. Okay. Correct. Top is at second position. Now आता आपण काय करणार आहे? पॉप करायचं ना आपल्याला. पॉप. टॉपची व्हॅल्यू किती बोललो तुम्हाला मी? सेकंड. 2 इज इक्वल टू -1? नो. तर इथे आलो एस मध्ये % ला पॉप करा. % पॉप केला म्हणजे टॉपचा 2 पॉप केला. बघा बरं का, टॉपला मायनस केलं मी. स्टॅकचा टॉप म्हणजे किती आहे? 2. त्याला पॉप केलंय. व्हॉट इज द व्हॅल्यू हियर? व्हॅल्यू 30. टॉप मायनस झालाय का बघूया. प्रिंट केल्यावर व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर इथे 0 टाकला आपण. टॉप मायनस केला म्हणजे टॉप बिकम 1. टॉप बिकम 1. माझा टॉप इथे होता, तो आला 1 कडे. टॉप जो 2 कडे होता तो आला 1 कडे. इथपर्यंत क्लिअर आहे राईट. टॉप जो इथे होता आपला तो आला आता कुठे? 1 कडे राईट. येस ऑर नो? सो इथे तुम्ही 0 ऍड केलंय. टॉपच्या कोणत्या पोझिशनला? 2 पोझिशनला. टॉप बिकम्स 1. इथे व्हॅल्यू आपण 0 ऍड केली. इथे काय व्हॅल्यू ऍड केली मी? 0. ओके. सो व्हॉट इज द व्हॅल्यू हियर राईट नाव? 0. व्हॉट इज द व्हॅल्यू हियर? 0. ठीक आहे. टॉप मायनस टॉप बिकम 1. आता सपोज एक डिलीट केला एलिमेंट आणि लगेच कोणीतरी कॉल केलं परत पुश ऑपरेशन. In between this, like somebody calls the operation, which operation? Push operation. Suppose if I want to insert the value 35, can you tell me the value of top right now? Tell me the value of top right now. Tell me the value of top right now. Tell me the value of top right now बघा. Okay. टॉप ची व्हॅल्यू कुठे? लुक ॲट दिस. मायनस केलं की नाही मी डिलीट केलं तेव्हा आहे. करंट व्हॅल्यू इज व्हॉट? 1. ठीक आहे. सो दॅट्स राईट सुप्रता. ऍज यू सेड ना, पुरणपोळी खाऊन झोप येते. बरोबर आहे. बाकीच्यांना असं होतं. क्लिअर. लुक ॲट दिस. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॉप राईट नाव? डिलीट केल्यावर 1 झालाय. क्लिअर. आफ्टर डिलीटिंग एलिमेंट. Okay. No, right now I am asking without inserting a value. This is 35. So 1 is equal to 4. No. Now just come here. So plus केलं याला आपण. Plus केलं म्हणजे काय होणार आहे? This become a now top is become this once again. Top इकडे आला नंबर तेव्हा इथे. ठीक आहे. Top is at 2 position. Top is at which position? 2 position. And at 2 position insert the value 35. Okay, इथे व्हॅल्यू काय आली आपल्याकडे? 35. After this, once again loop will continue. If you press 1 again, so now this time top is 2. That's right. Next value is a 40. Okay, next value is a 40. Top becomes what is the top right now? Let me check here. Top is 2. Okay. Top is 2. 2 equal to 4? No. So top plus. Top becomes 3. So 3 location na value insert के लिए 40. So insert the value here. Top is right now this position. Insert the value 40. Once again call the push operation. परत एकदा आपण pushच call केलाय. Take the value 50. So top is equal to किती आहे बघूया. Top is 3. 3 equal to 4? No. Plus केला. Top becomes 4. Top becomes 4. So 4th position la top becomes 4.
इथे व्हॅल्यू इन्सर्ट केली आहे 50. आता लक्ष द्या, आता महत्वाचा कोड आहे. सो नेक्स्ट टाइम एंटर द व्हॅल्यू 55. Top is 4. 4 is equal to 4. Yes. In the message stack is full. Understood? The concept कळले का? Stack is full. Please reply. सगळ्यांनी रिप्लाय करा. फक्त एकच रिप्लाय आला. 1 2 3 4 5. ठीक आहे. Okay? ठीक आहे. Good. Next is go for a which operation? Pop operation. Suppose this time if you press 2, सध्या टॉपची व्हॅल्यू 4 आहे. 4 is equal to -1. 4 is equal to -1. No. Come to this %e pop म्हणजे स्टॅकची 4 लोकेशनची व्हॅल्यू पॉप करा. That is the what is the value here? Look at याला कलर चेंज करतो इथे मी म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ही व्हॅल्यू पॉप करा. सो काय नाव होतं त्याचं? टॉप. द नेम टॉप इज हिअर. 50 ला प्रिंट केला आपण. कशाला प्रिंट केलाय? 50 ला प्रिंट केलं. क्लिअर? ओके. आणि तिथे 0 ऍड केला. लास्ट टाइम रेणुका ऍज यू सेड की तिथे व्हॅल्यू डिलीट नाही झाली, त्यांनी 0 ऍड केला. आणि टॉप -1. सो टॉप बिकम 3. वन्स अगेन लूप विल कंटिन्यू. 3 is equal to -1. No. पुन्हा एकदा 3 ला प्रिंट करा. 3 ला प्रिंट करा. ओके. सो 3 लोकेशनला प्रिंट करा. काय व्हॅल्यू आहे? 40. ओके. हा 3 ला प्रिंट करा. इथे व्हॅल्यू 0 टाका. टॉप becomes 2. Okay, good. Yeah. So now top is become here. Okay. टॉप बघा आता परत तुम्ही कॉल केला. टॉपची व्हॅल्यू बघू द्या मला किती इथे. टॉप इज 2 आहे. लक्षात ठेवा. येस रेणुका यू आर राईट. पण ते 0 मी टाकून ठेवले तरी पण. ओके. इथे 2 आला. सो 2 लोकेशनची व्हॅल्यू प्रिंट करा. नंतर 0 असाइन करा. टॉप बिकम -1. Once again, top is right now at 1 position. So 1 is equal to -1. No. %d top चा 1 ला प्रिंट करा इकडे. ओके. आणि 1 ला व्हॅल्यू 0 केली. तेव्हा इथे व्हॅल्यू 1 ला 0 केली आपण. याला पण डिलीट करा. 0 करा इथे. इथे 0 करा. इकडे सगळीकडे 0 झालं. लक्षात ठेवा. कारण की मी पॉप करतोय. पॉप म्हणजे डिलीशन ऑफ द डेटा. दिस बिकम 0. 0 equal to -1. No. पुन्हा एकदा 0 ची व्हॅल्यू प्रिंट करा. व्हॉट इज द व्हॅल्यू हिअर? 10. आणि इकडे 0 करा. देन टॉप बिकम -1. आता बघा -1. -1 नॉट इक्वल टू -1. स्टॉप द लूप. ऍड स्टॅक इज एम्प्टी. ठीक आहे. सो दिस इज द वे यू कॅन क्रिएट दिस प्रोग्राम फॉर पुश अँड पॉप ऑपरेशन. क्लिअर? ओके. मग तुम्ही आता हा जो प्रोग्राम मी तुम्हाला सांगितला ना, हा युझिंग ऍरे सांगितलाय. आता तुम्ही एक लॉजिक युज केलं इकडे. सपोज जर मी इमॅजिन करा की मी लिंक लिस्टने करायचं म्हटला प्रोग्राम. कशाने? लिंक लिस्टने. याच फक्त डिस्कस करतोय. बघू काय जमतं तुम्हाला. जमेल ना? डोंट वरी. तर एक पहिला नोड तयार केला मी. लक्षात घ्या मी काय करतोय. पहिला नोड तयार केला इकडे. या नोडला डेटा दिलाय 10 आणि सध्या ऍड्रेस कोण येणार याचं नाव न्यू नोड होतं. आता याला टॉप दिलं तुम्ही. टॉप नल असेल तर टॉप बिकम दिस. टॉप इज अ पॉइंटर नाव. ओके. नवीन नोड आला 20 आला. तर 20 क्रिएट करा इकडे. मेमरी अलोकेट करा. अलोकेट मेमरी. ओके. इन्सर्ट द व्हॅल्यू 20. याचं नाव आहे न्यू नोड. आता काय करायचंय? आता बघा मी इथे कोड लिहितो. लक्ष द्या. कोणतं ऑपरेशन आहे? पुश फंक्शन आहे. न्यू नोडच्या ऍड्रेस मध्ये टॉप ऍड करा. बघू ही स्टेप कळते का? अँड टॉप इज इक्वल टू न्यू नोड. न्यू नोडच्या ऍड्रेस मध्ये टॉप ऍड करणार म्हणजे हा पॉइंट करणार याला. अँड टॉप इज बिकम दिस. हा टॉप नाहीये. टॉप इज दिस नोड. हा झाला टॉप. समजलं का मी काय केलं ते? प्लीज रिप्लाय.
नाही सर्क्युलर टाईप नाहीये, सर्क्युलर टाईप नाहीये. परत एकदा पुशला कॉल करा, परत एकदा पुशला कॉल करा. allocate the memory, allocate the memory, listen, allocate the memory. then याचं नाव न्यू नोड आहे. आता काय नेम आहे? न्यू नोड. इन्सर्ट द व्हॅल्यू. पुन्हा इथे ती स्टेप, न्यू नोडच्या ऍड्रेस मध्ये टॉप, म्हणजे इथे गेला टॉप. ओके, आणि जो न्यू नोड आहे त्याला टॉप करा, म्हणजे टॉप इज बिकम दिस नोड. अंडरस्टूड? परत एकदा नवीन नोड आला, allocate the memory, allocate the memory. Okay, this is the new node, this is the new node, new node, न्यू नोडच्या ऍड्रेस मध्ये टॉप टाका, म्हणजे हा टॉप आला, आणि न्यू नोडला टॉप करा. सो टॉप इज बिकम दिस नोड. मी फक्त डिस्कस करतोय, नेक्स्ट लेक्चरला मी करून दाखवेल. आज पण तुम्हाला हिंट दिली मी, क्लिअर. आणि प्रिंट करताना पण तेच करायचं. पॉप करताना पॉपला काय करणार बघा, इफ यू हॅव अ पॉप ऑपरेशन, पॉप temp इक्वल टू टॉप, टॉप इक्वल टू टॉपचा ऍड्रेस. ओके, आता टेम्पला तुम्ही प्रिंट करा किंवा नका करू, तो पार्ट वेगळा आहे. प्रिंट द टेम्प, प्रिंट टेम्प, और डिलीट इथे करा टेम्पच्या ऍड्रेस मध्ये त्याला ऍड करा आणि फ्री द टेम्प. कळलं का? याचा अर्थ जो टॉप आहे त्याला टेम्प करा, याला नाव दिलं टेम्प. त्याला काय नाव दिलं आपण? टेम्प. जो टॉप आहे त्याला नाव काय दिलं? टेम्प. टॉप इक्वल टॉपचा ऍड्रेस, टॉप इक्वल टू टॉपचा ऍड्रेस, टॉप बिकम दिस. ओके, अँड प्रिंट करा टेम्प. याला प्रिंट करा किंवा टेम्पच्या ऍड्रेसला नल करा इकडे, अँड फ्री करा टेम्पला. अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय एव्हरीबडी. हे कळलं का? वन्स अगेन, जो टॉप आहे त्याला टेम्प करा, दिस बिकम अ टेम्प. याला नाव टेम्प द्या. ओके, टॉपच्या ऍड्रेसचा टॉप करा. हा टॉप होता, आता लक्षात ठेवा. आता टॉप हा झाला तुमचं, अँड टेम्पच्या ऍड्रेसचा नल करा, इकडे नल करा, फ्री करा टेम्पला, फ्री करा टेम्पला. सो दिस इज युअर टॉप राईट नाव. हा झाला तुमचा टॉप इकडे, क्लिअर. दिस इज द टॉप. समजलं का? प्लीज रिप्लाय. सेम इज हिअर, टॉप इकडे होणार, आणि शेवटी नलची कंडिशन काय आहे बोला? ठीक आहे, चलो. We'll stop here today. We'll continue tomorrow. Chalo, bye. Good night.